नमस्कार मित्रांनो. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याने संपूर्ण जगाला हादरवून ठेवलं आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष असोत किंवा ब्रिटनचे राजपुत्र, जगातील सर्वात मोठे उद्योगपती असोत वा प्रसिद्ध वैज्ञानिक, या सगळ्यांची नावं एका व्यक्तीशी आणि एका फाईलसोबत जोडली जात आहेत. त्या व्यक्ती म्हणजे जेफ्री एप्स्टीन. जेफ्री एप्स्टीन 2024च्या सुरुवातीला अमेरिकन कोर्टाने हजारो पानांची कागदपत्रे, डॉक्युमेंट्स सार्वजनिक केली, पब्लिक डोमेनमध्ये आणली, ज्यांना आपण आज एप्स्टीन फाईल्स म्हणतो. ही फाईल्स नेमकी आल्यावर इंटरनेटवर नावांची जणू त्सुनामी आली. पण या सगळ्या वादात नेमकं सत्य काय आहे? एप्स्टीन नेमका नक्की होता कोण? त्याचा इतिहास काय? आणि हे नाव इतका भयानक आजच्या पिढीला का वाटत आहे? आजच्या या सखोल इन्व्हेस्टिगेशन मध्ये आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. सुरुवातीचा प्रवास आणि शिक्षकाचा फायनान्शियर होण्यापर्यंतचा हा प्रवास. जेफ्री एप्स्टीन एक गोष्ट कोणत्या थ्रिलर सिनेमापेक्षा काही कमी नव्हती. त्याचा जन्म 1953 मध्ये न्यूयॉर्कच्या ब्रुकलिनमध्ये झाला. तो गणितात प्रचंड हुशार होता, पण त्याने कधीही कुठल्याही कॉलेजची कोणतीही डिग्री कंप्लीट केली नाही. तरीही वयाच्या 21व्या वर्षी त्याने न्यूयॉर्कच्या अत्यंत प्रतिष्ठित अशा द डाल्टन स्कूलमध्ये गणित आणि विज्ञानाचा शिक्षक म्हणून नोकरीसाठी रुजू झाला. पण एका पदवी नसलेल्या व्यक्तीला इतक्या मोठ्या प्रतिष्ठित स्कूलमध्ये नोकरी कशी मिळते, हा आजही प्रश्न आहे आणि तो निरुत्तरित आहे. इथे शिकवत असताना त्याची ओळख बेअर स्टर्न नावाच्या व्यक्तीसोबत झाली आणि तो मोठा इन्व्हेस्टमेंट बँकेचा सीईओ होता. आणि एप्स्टीनची बुद्धिमत्ता व त्याची लोकांशी कनेक्ट बनवण्याची पातळी पाहता त्याने बँकेत त्याला नोकरी दिली. अवघ्या काही वर्षात तो तिथे लिमिटेड पार्टनर बनला. म्हणजे त्याची ग्रोथ तुम्ही पाहत असाल तर ती प्रचंड हादरवून टाकणारी होती. त्याने स्वतःची जे एप्स्टीन अँड कंपनी सुद्धा सुरू केली. नियम साधा होता, पण तो अशाच लोकांशी व्यवहार करायचा ज्यांची संपत्ती किमान $1 अब्ज किंवा त्याहून अधिक आहे. इथूनच त्याचा प्रवास जगातील सर्वात शक्तिशाली लोकांच्या वर्तुळात राहण्याचा झाला. 2005चा गुन्हा आणि फ्लोरिडा केस. एप्स्टीनकडे अफाट संपत्ती होती. न्यूयॉर्कमध्ये बंगला, न्यू मॅस्क्यूमध्ये रेंज आणि पॅरिसमध्ये अपार्टमेंट्स आणि कॅरेबियन समुद्रात स्वतःचं खाजगी बेट, ज्याला लोक पुढे पिडोफाईल आयलंड म्हणू लागले. पण 2005 मधल्या या साम्राज्याला तडा गेला तो फ्लोरिडाच्या पाम बीचमध्ये एका 14 वर्षाच्या मुलीच्या पालकांनी तक्रार केली. एप्स्टीनने तिला पैशांचं आमिष दाखवून आपल्या घरी बोलवलं आणि तिचे लैंगिक शोषण केले. जेव्हा पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा त्यांना धक्काच बसला, कारण ही फक्त एक मुलगी नव्हती तर अशा डझनभर त्याहून अधिक अल्पवयीन मुलींचं एक रॅकेट त्याने बनवलं होतं. एप्स्टीनमध्ये आपल्या जाळ्यात ओढलं होतं. FBI ने या प्रकरणाचा तपास केला आणि 53 पानांचे एक आरोपपत्र तयार केले. यामध्ये एप्स्टीनला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकली असती, पण इथे सिस्टम कशी काम करते याचे एक विदारक उदाहरण आपल्या समोर येतं. 2008चा स्वीट हार्ट डील. 2008 मध्ये जे घडलं ते अमेरिकन कायदे व्यवस्थेच्या इतिहासात एक काळा डाग मानलं जाऊ लागलं. फ्लोरिडामध्ये तत्कालीन वकील अलेक्झांडर एक्सोटा आणि एप्स्टीनच्या हाय प्रोफाईल वकिलांच्या टीममध्ये एक गुप्त करार झाला, ज्याला स्वीट हार्ट डील असं म्हटलं जाऊ लागलं. आणि या डीलच्या करारानुसार एप्स्टीनला फेडरल चार्जेसनुसार वाचवण्यात आलं. त्याला फक्त 18 महिन्यांची शिक्षा झाली आणि त्यातही त्याला वर्क रिलीजची सवलत मिळाली. म्हणजे दिवसाला 12 तास तो आपल्या ऑफिसमध्ये जाऊ लागला, काम करू शकत होता आणि रात्री फक्त झोपण्यासाठी तो जेलमध्येही येत असे. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्याच्या या कराराबद्दल पीडित मुलींना अंधारात ठेवण्यात आलं, जे कायद्याने चुकीचं होतं, गुन्हा होता. अशा प्रकारे इतका मोठा गुन्हा करूनही एप्स्टीन केवळ 13 महिने जेलमध्ये राहिला आणि तो बाहेर आला. तो पुन्हा एकदा आपल्या विलासी आयुष्यात परतला आणि पुढचे 10 वर्ष तो मुक्तपणे फिरत राहिला. त्याच्यावर कुठलीच कारवाई झाली नाही. जुली क्रे ब्राउन. सत्याचा शोध. जर पत्रकार जुली क्रे ब्राउन ह्या नसत्या तर कदाचित एप्स्टीन फाईल हे प्रकरण पुन्हा कधीच उघडलं नसतं, दफन झालं असतं. मियामी हेराल्ड या वृत्तपत्रासाठी काम करणाऱ्या जुली यांनी 2018 मध्ये पवर्जन ऑफ जस्टिस या नावाची एक लेखमाला म्हणजे सिरीज प्रसिद्ध केली. त्यांना 60 पेक्षा जास्त पीडित महिलांशी संपर्क केला, जुनी कागदपत्रे शोधली आणि जगाला सांगितलं की 2008 मध्ये कसा एक शक्तिशाली गुन्हेगार वाचवलं त्याला सिस्टमने. या रिपोर्टिंगमुळे जगभरात संतापाची लाट पसरली आणि अमेरिकन सरकारला पुन्हा एकदा ही केस नाईलाजाने का होईना पण उघडावी लागली. 2019ची अटक, जेलमधील मृत्यू आणि 2019 मध्ये न्यूयॉर्कच्या विमानतळावर उतरताच जेफ्री एप्स्टीनला अटक करण्यात आली. त्यावेळी चार्जेस अत्यंत गंभीर होते. अल्पवयीन मुलींची तस्करी, त्याला सेक्स ट्रॅफिकिंग आपण म्हणतो, आणि कट रचणे. यावेळेस त्याला जामीन हा नाकारण्यात आला. मात्र 10 ऑगस्ट 2021च्या सकाळी एक खळबळजनक बातमी उठली. मॅनेजमेंटच्या अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या जेलमध्ये एप्स्टीनचा मृतदेह आढळला. मेडिकल एक इमर्जन्सीच्या रिपोर्टनुसार त्याने स्वतःला गळफास लावून आत्महत्या केली. पण या मृत्यूवर अनेक प्रश्न उपस्थित झाले. त्या रात्री जेलमधील सीसीटीव्ही कॅमेरे नेमके खराब कसे झाले? त्याच्या सेल बाहेर असलेले 2 रक्षक झोपले होते ते कसे काय? त्याला सुसाईड वॉचवरून का हटवण्यात आलं होतं? त्यामुळे अनेक षडयंत्र, सिद्धांत आणि कॉन्स्पिरसी थेरीज जन्माला आल्या.
पण अधिकृतरित्या आजही आत्महत्याच मानली जाते, कारण नंतर त्याविषयीचा पुरावा भेटला नाही. मृत्यूनंतर त्याची मैत्रीण गिलेन मॅक्सवेल हिला अटक करण्यात आली आणि तिला 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. त्याच्या गुन्ह्यांमध्ये ती सारखीच भागीदार होती असं सांगितलं जातं. आता एप्स्टीन फाईल्स म्हणजे काय? सध्या वळूया या वादाकडे. एप्स्टीन फाईल्स म्हणजे जानेवारी 2024 मध्ये जे हजारो पानांचे दस्तऐवज प्रसिद्ध झाले ते काही नवीन FBI रिपोर्ट्स नाही, तर ते एका जुन्या सिव्हिल केसचे व्हर्जिनिया ग्रिफ्लून मॅक्सवेलची कागदपत्रे आहेत, जे इतकी वर्ष कोर्टाने सील बंद ठेवली होती. ह्याच्या फाईल्स उघडल्या गेल्या तेव्हा त्यात शेकडो नावांचा उल्लेख होता. पण इथे आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्यावी लागेल, ती म्हणजे नाव असणे म्हणजे गुन्हा सिद्ध होणे असं नाही. नावांचे वर्गीकरण, त्याच्या कॅटेगरीज आपण बनवू शकतो. फाईल्समध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी काही नावं आली आहेत, जसं की काही साक्षीदार ज्यांनी कोर्टात साक्ष दिली आहे, पीडित ज्यांच्यावर अन्याय झाला आहे, प्रवासी ज्यांनी एप्स्टीनच्या खासगी विमानाने नुसता प्रवास केला होता, ज्याला लॉलिता एक्सप्रेस असे म्हटले जायचे, आणि ओळखीचे लोक जे त्यांच्या पार्ट्यांमध्ये दिसले किंवा ज्यांची नावं त्या ब्लॅक बुक कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये होते. तर दुसरं की नाव उल्लेख व सिद्ध झालेला गुन्हा. फाईलमध्ये बिल क्लिंटन, डोनाल्ड ट्रम्प, प्रिन्स अँड्र्यू आणि स्टीफन हॉकिंग यासारखी भली मोठी नावं आहेत. काही इंडियन्स पण आहेत, पण त्यापैकी कोणावरही सध्या या नवीन फाईल्समुळे कोणताही नवीन गुन्हा सिद्ध झालेला नाही. जे होतं ते मागे होतं. काही लोक फक्त एप्स्टीनचे व्यावसायिक मित्र होते, तर काहींनी त्याच्या विमानाने प्रवास केला होता. जोपर्यंत ठोस पुरावा समोर येत नाही तोपर्यंत केवळ फक्त नाव किंवा उल्लेख आला आहे या फाईल्समध्ये म्हणून त्यांना गुन्हेगार म्हणणं खरंच चुकीचं ठरेल. व्यवस्थेचे अपयश आणि नैतिक प्रश्न. एप्स्टीनची संपूर्ण केस मोठ्या सामाजिक प्रश्नाकडे लक्ष वेधते. श्रीमंतांसाठी वेगळा कायदा आणि गरिबांसाठी वेगळा कायदा हे फक्त भारतात नाही तर जगभरातही होतं. पुराव्यांची कमतरता नव्हती तरी एका बाल लैंगिक शोषकाला स्वीट हार्ट डील मिळतो तेव्हा व्यवस्थेवरचा विश्वास उठतो. एप्स्टीनने आपल्या पैशाच्या जोरावर जगातील सर्वात मोठे वकील कामाला लावले होते आणि दुसरीकडे त्याच्या जाळ्यात अडकलेल्या मुली ह्या गरीब आणि विखुरलेल्या कुटुंबातील होत्या, ज्यांच्याकडे लढण्यासाठी ना पैसा होता ना कोणाचा पाठिंबा. या केसमध्ये सिस्टम फक्त अपयशी ठरली नाही तर ती जाणीवपूर्वक झुकवण्यात आली असं दिसतं. सत्तेच्या उच्च वर्तुळात वावरणारी माणसं एकमेकांचे गुन्हे कसे लपवतात त्यांचं हे एक जिवंत उदाहरण आहे. निष्कर्ष एवढाच मित्रांनो की जेफ्री एप्स्टीन या आजच्या जगात नाही तर मागे ठेवलेले अनेक प्रश्न या जगातून तो कधीच हटवू शकणार नाही. एप्स्टीन फाईल सार्वजनिक होणे सत्याच्या दिशेने पडलेलं पहिलं पाऊल नक्कीच आहे, पण हा पूर्ण न्याय नाही. या प्रकरणाकडे आपण केवळ सनसनाटी बातमी म्हणून पाहणं हे काही योग्य नाही. एक धडा म्हणून बघितलं गेलं पाहिजे की सत्तेचा गैरवापर, पैशांचा प्रभाव आणि निष्पाप मुलींचे शोषण हे सर्व समाजाच्या अंधाऱ्या बाजूचे दर्शन घडवते. न्याय केवळ कागदावर असून चालत नाही, तो सर्वांसाठी समान असावा लागतो, मग समोरची व्यक्ती कितीही मोठी कितीही शक्तिशाली का असेना. तुम्हाला काय वाटतं? या प्रकरणातील सर्व सत्य कधी बाहेर येतील? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि थोडक्यात हा मुद्दा सरळ रीतीने समजून घ्यायचा झाला तर एक माणूस ज्याला आपण आपल्या भाषेत राक्षस म्हणू शकतो, ज्याने हजारो मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, स्वतःच्या आयलँडवर त्यांना नेलं, जबरदस्ती त्यांच्यावर अनेक छळ करण्यात आले, त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यात आले. एवढंच काय तर घाणेरडी बाजू ही सुद्धा सांगितली जाते की त्या मुलींवरच्या अत्याचाराची सीमा तेव्हा अटके पार झाली जेव्हा त्या 14-15 वर्षाच्या मुलींना सेक्स करून प्रेग्नेंट केलं जायचं आणि त्यांनी जन्म दिलेल्या बाळांना अक्षरशः कापून खाल्लं जायचं. आणि ही खूपच दुर्दैवी गोष्ट आहे. पण न्याय, सत्ता आणि समाज पैशासमोर झुकतो हेच खरं म्हणावं लागेल. आणि यापुढे काय काय होणार आहे? इंटरनेटवर सेन्सेशन असणारा हा मुद्दा नेमका कोणत्या दिशेला जाणार आहे? जागोजागी यासंबंधी प्रोटेस्ट होत आहेत. मला असं वाटतं की एक सामान्य माणूस म्हणून एप्स्टीन फाईल्स नेमकं काय आहे हे जाणून घेणं आपल्यासाठी खूप गरजेची गोष्ट होती. त्यासाठीचाच हा पहिला प्रयत्न होता. एक न्यू मराठी क्रिएटर म्हणून एप्स्टीन फाईल्सबद्दल एकत्रित करण्यात आलेल्या माहितीमध्ये जर काही चुका असतील तर त्या कमेंट करून नक्की सांगा. मला वाटतं एक सामान्य माणूस म्हणून या संबंधीची जाणकारी असणं ही खूप गरजेची गोष्ट होती आणि तोच माझा एक प्रामाणिक प्रयत्न मी केला आहे. या सिरीजमध्ये आणखी व्हिडिओ येणार आहेत तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.